नमस्कार मित्रांनो. मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी हे त्यांनी लिहिलेल्या रहस्यकथा, गूढकथा यांसाठी प्रसिद्ध होते. आठवड्यापूर्वीच म्हणजे दिनांक 17 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. आता साहित्यकालद्वारे मी तुमच्यासाठी त्यांनी लिहिलेली एक कथा सांगणार आहे. तर गोष्ट आहे भूताची. बापरे, घाबरलात ना? पण गोष्ट भूताची असली तरी भीतीची नाही, गमतीची आहे. गोष्टीचं नाव आहे भित्रे भूत. ते घर चित्राने पाहता क्षणी पसंत करून टाकले. बाहेर केवढे तरी अंगण शिवाशिवी, पकडापकडी खेळायला. आत लांब रुंद खण, त्यांची दारे तर काय मजेशीर. एका खणाला 2-3, म्हणजे लपाछपी खेळायला काय मज्जा. कुठूनही येऊन भोज्जा करता येईल. सापडायला म्हणून नको. झालेच तर वरती एक छोटीशी माडी. आईने काम सांगितले की दडून बसायला, नाहीतर बाबा रागावले की त्यांच्यावर रुसून बसायला. आणि हो, आणखी एक जम्माडी जम्मत. घरामध्ये एक अडगळीची खोली. चिक्कार जुने सामान पडलेले, पण सगळे निकामी. फाटलेले सूप, जात्याची एक तळी, उसवलेली गोणती, चीर पडलेले मुसळ, आणखी असेच काय काय. या वस्तू वापरून भातुकलीतले घर अगदी खऱ्या घरासारखे सजवता आले असते. शिवाय आणखी नव्या नव्या वस्तूही कुठून कुठून जमवून या कोठारात आणून टाकता आल्या असत्या. पण पंचायत एकच होती, भातुकली खेळण्यासाठी मुली येणार कुठून? कारण घर तसं आजूबाजूला होते. बाकीची घरे पार लांब होती, मध्ये झाडी होती. पण चित्रा एवढ्या तेवढ्याने हटणारी मुलगी नव्हती. तिने विचार केला की घरे लांब असली म्हणून काय झालं, त्यात मुली तर असतीलच, आणि मुली असल्या म्हणजे आपली त्यांची गट्टी होणारच. गट्टी झाली म्हणजे त्या एवढे लांबसुद्धा लपाछुपी, छप्पा पाणी, भातुकली खेळायला येणारच. तेव्हा खोटी होती ती फक्त या घरात राहायला येण्याची, आणि तिथेच तर सगळे बिनसले होते. कारण आईबाबांना घर पसंत पडले नव्हते. बाबांना एक वेळ हे घर चालले असते, कारण त्यांना शहरातल्या टिचभर जागेचा आला होता कंटाळा. बदली झाल्याबरोबर त्यांनी ठरवून टाकले होते की आता जागा घ्यायची ती चांगली रामरुंद, ऐस पैस. पण त्यांच्या मनासारखी जागा त्यांना गावात कुठेच मिळत नव्हती. शेवटी मंडळी तात्पुरती एका चाळीत राहू लागली होती. कुठून तरी बाबांच्या कानावर आले की जरा वस्तीपलीकडे एक जुने घर आहे. घर रिकामेच आहे. मालक ते स्वस्तात द्यायला तयार आहे. त्यांनी लगेच मालकाची गाठ घेतली. मालकाने ताबडतोब चावी दिली. म्हणाला, मी येणार नाही, तुम्ही घर पहा. पसंत असेल तर उद्यापासून राहायला लागा. भाडे नंतर द्या, पण आधी घराचा अनुभव घ्या. कारण त्या घरात कुणी एका रात्रीहून अधिक वेळ राहतच नाही. चित्राचे वडील लगेच संध्याकाळी घर बघायला आले, सोबत चित्रा आणि आई. वडिलांना घर ठीक वाटले. चित्रा तर नाचायलाच लागली, पण आई ती सारखी नको ग बाई, हे घर कसं तरीच वाटतं असे करीत राहिली. बाबा शेवटी चिडले. म्हणाले, कसं तरी काय? घरात धुरळा आहे म्हणून असं दिसतंय. साफ केलं की छान होईल. तरी नकोच, आई म्हणाली. शेजारच्या बाई सांगत होत्या की इथं ते तसलं काहीतरी आहे. यातले शेवटचे शब्द चित्राला ऐकू जाणार नाही इतक्या हलक्या आवाजात जरी तिने उच्चारले तरी चित्राच्या तिखट कानांना ते ऐकू आलेच. त्यांचा अर्थही कळला. तसलं काहीतरी आहे म्हणजे घर भूताने झपाटलेले आहे. त्यावर बाबा म्हणाले, तुझं काहीतरीच, आपला नाही भूतांबितांवर विश्वास. बाबांनी हे म्हणायला आणि कुणीतरी एकदम मोठ्याने गळा काढून रडायला एकच गाठ पडली. अगदी ओक्साबोक्शी हुंदके देऊन कोणीतरी रडायला लागलं आणि घरभर त्याचे रडणे घुमू लागले. त्याबरोबर तिघेही घाई गर्दीने घराबाहेर पडली आणि घराला कुलूप लावून रस्त्यावर आली. बाबांचे पाय लटपटत होते आणि आई बेशुद्ध पडणार असे वाटत होते. चित्राला मात्र घरात एवढ्या लवकर बाहेर पडल्याबद्दल फार वाईट वाटलं होतं. हे घर कसे वेगळेच आणि गमतीदार वाटत होते.
असल्या घरात आपण आजवर कधीच राहिलो नव्हतो आणि आता या घरात राहायला मिळण्याची शक्यता एकूण कमीच दिसत होती. भलत्या वेळी रडून आपला सगळा बेत उधळून टाकणाऱ्या त्या भुताचा तिला चांगलाच राग आला. त्या रात्री गाढ झोप लागली तरी तिच्या डोक्यातून त्या घराचे विचार जाईनात. त्यामुळे स्वप्ने पडत राहिली, तीही त्या घरात मुली जमून खेळण्याचीच. शेवटी जेव्हा का सगळ्या मुली घाबरून किंचाळत पळाल्या आणि ती एकटीच राहिली, तेव्हा मात्र ती एकदम दचकून जागी झाली. नवीन शाळेत अजून नाव घातलेले नसल्यामुळे चित्राला सध्या सुट्टीच होती. तेव्हा दुसऱ्या दिवशी बाबा ऑफिसात गेल्या गेल्या तिच्या मनात एक धाडसी कल्पना शिरली. बाबांनी त्या घराची चावी एका खिळ्याला लावून ठेवलेली तिने पाहिली होती. ती तिने हळूच फ्रॉकच्या खिशात चिंचेबरोबर ठेवून दिली. आतमध्ये कामात गुंतलेल्या आईला, आई मी जाऊन येते ग, असे बाबांच्या पद्धतीने ओरडून सांगितले. आणि तिने कुठे विचाराच्या आत ती सटकली देखील. वेळ दुपारची होती. सगळीकडे लख्ख ऊन पडलं होतं. त्यामुळे घर सापडायला चित्राला मुळीच त्रास पडला नाही. तिने चावी लावून कुलूप उघडले आणि दोन्ही दारे लोटली. झपाटलेल्या घराला शोभेल असाच कर्र आवाज करीत ती उघडली. चित्राने आत पाऊल टाकले. एकेका खणातून ती पाहणी करीत फिरू लागली. कोपऱ्या कोपऱ्यातून कोळीष्टकं लटकत होती. जमिनीवर बोटभर धूळ जमा झाली होती. छे छे, हे घर कोणीतरी एकदा नीट साफ करायलाच हवे. अगदी झाडून बादल्याच्या बादल्या पाणी ओतून पावडर टाकून ती माडीच्या जिन्यापर्यंत गेली आणि जे दिसले त्याने दचकली. माडीच्या जिन्यावरून कोणीतरी खाली येत होतं. पायऱ्यांवर पाय न टेकवता तरंगत हलके वाफेसारखे काहीतरी पारदर्शक खाली उतरत होते. त्याच्या डोळ्याच्या जागी जसे काही दोन निखारे पेटले होते. चित्रा मोठ्याने किंचाळून त्या भयंकर जागेपासून पळत सुटली. पळता पळता थकून ती एका झाडाच्या बुंध्यावर बसली. तिला भलतीच थाप लागली होती. बसल्या बसल्या ती विचार करू लागली, कोण होतं ते? भूत? नक्कीच या घराला झपटणारं भूत. पण असे ना, भूत असेल तर आपल्या घरचे. आपल्याला त्याला घाबरण्याचे कारण काय? असेल ते पारदर्शक म्हणून आपण त्याला घाबरायचे की काय? त्यातून आपल्याला आवडणारे घर बळकावून ते बसले आहे. त्याने हवे तर आपल्याला. या विचाराने ती परत घराशी गेली. तिच्या कानांवर हसण्याचा मंद आवाज आला. एखादे वयोवृद्ध दातपडके माणूस हसेल तसा तो स्वर होता. तिने डोकावून पाहिले. भूत स्वतःशीच हसत होते. खदखदून. नसलेले पोट धरधरून हसत होते. बहुत करून त्याने तिची जी त्रेधा तिरपीट उडवली होती त्यासाठी हसत होते. चित्राला राग आला. ती जोरात ओरडली, चुप! तशी काय चमत्कार. भूत भयंकर दचकले आणि भीतीने जागच्या जागीच कोसळले. भूताची ती अवस्था पाहून चित्राला भलतीच गंमत वाटली. ती जोर जोराने हसत सुटली. भूत कसे बसे लटपटत उभे राहिले आणि तिला म्हणाले, तू घाबरवलंस मला? भूत आपल्याला घाबरते हे लक्षात येताच चित्रा अधिकच धीट झाली. हो तर, मी तुला घाबरवलं आणि आता मी हे सगळ्यांना जाऊन सांगणार आहे. तशी भूत अधिकच घाबरले. गयावया करीत म्हणाले, दया कर माझ्यावर आणि हे बाहेर कुणाला बोलू नकोस. जर का लोकांना कळलं की भूत माणसांना घाबरतात तर मग आम्हा भूतांना कुठं राहायलाच नको. लोक जिथं तिथं काठ्या घेऊन आमच्या मागे लागतील आणि आम्हाला सगळीकडेच हुसकावून लावतील. मी तुला हुसकावून लावणार आहे, चित्रा निर्धाराने म्हणाली. आम्हाला या जागेत राहायचं आहे आणि तू इथून गेल्याशिवाय आई इथं पाऊलसुद्धा ठेवणार नाही. पण मी जाऊ कुठं? हे घर कसं शांत आहे. मला माणसांच्या गडबडीपासून दूर शांत वातावरणात राहायला आवडतं. असं शांत वातावरणात राहायला आवडतं का तुला? असे ठसक्याने विचारून चित्रा त्या शांत वातावरणातल्या घरातून तरातरा चालायला लागली.
भूत तिच्या मागोमाग दारापर्यंत आले. ए, पण कुणाला सांगणार नाहीस ना तू मला घाबरवल्याचं? त्याने विचारलं. चित्राने कबूल केलं. हवं तर मी त्याबद्दल तुला अधांतरी चालायला शिकवेन. भूताने लालूच दाखवली. चित्राने क्षणभर विचार केला. सगळा वर्ग भरला असताना आपण मुद्दाम उशिरा शाळेत गेलो आहोत आणि अधांतरी तरंगत तरंगत साऱ्या वर्गाच्या डोक्यावरून जागेवर जाऊन बसतोय. मुली ते दृश्य पाहून फटाफट जागच्या जागी बेशुद्ध पडतायत. वर्ग शिक्षिका मुख्याध्यापकांकडे तक्रार करायला गेल्या आहेत. त्या दोघीही परत येतात आणि अधांतरी चालणाऱ्या चित्राला पाहून मुख्याध्यापिकाबाईंचं हृदय जागच्या जागी बंद पडतं. नको गो बाई, फारच घोटाळा होईल आणि काहीतरी खुळचट गोष्टी शिकलो तर. मला काही शिकू विकू नकोस, चित्राने भूताला दमविला. त्याऐवजी तू हे घर सोडून जा. ते मला शक्यच नाही, भूत म्हणाले. पण तू नाही ना सांगणार कुणाला? प्लीज. बरं बरं, चित्राने त्याची दया आल्यासारखे दाखवले. कुणाला नाही सांगणार मी तुला घाबरवल्याचं. नाहीतरी तसे सांगितल्यावर विश्वास कोण ठेवणार होतं? उलट सगळ्यांनीच तिला खोटारडी ठरवलं असतं. पण संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्यानंतर मात्र चित्रा त्यांच्या कानात कुजबुजली. बाबा, तुम्हाला एक जम्माडी जम्मत सांगायची आहे. आईला सांगायची नाही हं? अर्थात चित्राने भूताला दिलेलं वचन काही मोडले नाही. स्वतःची हुशारी सांगण्याचा मोह होऊन सुद्धा तिने आपण भूताला कसे घाबरवले हे मुळीच सांगितलं नाही. तेवढे सोडून बाकीचे सगळे मात्र तिने सांगितले. मग दुसऱ्या दिवशी चित्राच्या बाबांनी ऑफिसमधून रजा घेतली. बरोबर सुतार, गवंडी, हमाल अशी बरीच मंडळी घेतली आणि ते त्या झपाटलेल्या घरात गेले. त्यांच्याबरोबर चित्रा देखील गेली. पण आईला मात्र त्यांनी बिलकुल पत्ता लागू दिला नाही. ती मुळी त्यांच्या जम्माडी जम्मतीमध्ये नव्हतीच. आली असती तर त्यांना नको होती अशातला भाग नाही, पण ती फार भित्री होती. ती स्वतःच्या घरात आलीच नव्हती. पण तिने त्यांनाही तिकडे पाऊल टाकू दिलं नसतं. मग काय, सगळाच फज्जा. घराचे कुलूप उघडल्या क्षणी बाबांनी मोठमोठ्याने अगदी उंच आवाजात बोलायला सुरुवात केली. चित्रा देखील तेवढ्याच मोठमोठ्याने ओरडून बोलू लागली. हसू खिदळू लागली. कामगार मंडळींनी आपली अवजारे आदळायला आपट्याला सुरुवात केली. रंगारी मंडळी खरा खरा आवाज करून भिंती खरवडू लागली. सुतार रंधा मारायला बसले. खाच खच खाच खच. त्यात प्रत्येक जण आपल्या बरोबरच्या माणसाला मोठमोठ्याने ओरडून कामासंबंधी सूचना देऊ लागला. हुकूम सोडू लागला. सबंध घरभर इतका गोंधळ माजला की कुणाचे बोलणे कुणाला ऐकू येईन असे झाले. या सगळ्या गोंधळात भूत कुठे दडून बसले होते कुणास ठाऊक, पण ते काही कुणाच्या नजरेस पडले नाही. रडले चिडले असेल तर ठाऊक नाही, पण एवढ्या प्रचंड गोंगाटात त्याचा आवाज कुणाला ऐकू येणार? इतर सगळ्या खोल्यांच्या डागडुजीचा पहिला हात संपत आला. तशी चित्रा आणि तिचे बाबा अडगळींच्या खोलीपाशी आले. तिथेच एका जुन्या पेटीआड तोंड लपून भूत अंगाची मुटकुळी करून बसले होते. त्याला पाहताच चित्रा जोरात ओरडली, पकडा पकडा त्याला. तिचा आवाज ऐकताच भूत दचकून 3 ताड उडाले आणि जमिनीला पाय टेकायच्या आत अधांतरी थरथर कापू लागले. हे काय? हे चक्क घाबरते तुला? चित्राचे बाबा म्हणाले. आम्ही नाही जा. भूत हवेतच पाय पोटाशी घेऊन बसले. भूतांनी माणसांना घाबरायचं असतं, माणसं कधी भूतांना घाबरत नाही. अरे, पण माझी मुलगी भलतीच धीट आहे, चित्राचे बाबा म्हणाले. ती मला सुद्धा घाबरवते. तर तुझी काय कथा? तू आपलं वचन मोडलंस, भूत फुरगंटून म्हणाले. मुळीच नाही. मी त्यांना तुला घाबरवण्याबद्दल काही सुद्धा सांगितले नाही. आता त्यांनी हे प्रत्यक्ष पाहिलंच, त्याला मी काय करणार? चित्रा जोरात म्हणाली. आणि हा तुमचा गोंगाट, भूत क्षीण आवाजात म्हणाले, हा असाच चालू राहणार का दिवसभर? सकाळपासून माझ्या डोळ्याला डोळा नाही आहे. त्याला काय करणार? चित्रा मुत्सद्दीपणे म्हणाली. आम्हाला इथं राहायचं तर ही कामं करायला हवी, आणि कामं करायची म्हणजे आवाज होणारच. तर मग मला इथं कसं राहता येईल? भूताचा आवाज क्षीण झाला.
आणि ते अधिकच पारदर्शक दिसू लागले. त्याला धड डोळेसुद्धा पेटवता येईनात. 4-6 दिवस सतत काम करून चित्राच्या बाबांनी घर अगदी झकपक करून घेतलं आणि मगच एके दिवशी चित्राच्या आईच्या कानावर ही गोष्ट घातली. चित्राच्या आईला भूताची भीती वाटत होतीच, पण बाबांनी शपथेवर सांगितलं की गेल्या 2-3 दिवसात ते कुणालाही दिसले नाही. घरातला गोंगाट असह्य होऊन ते बापडे एक दिवस कुणालाही कळू न देता घरातून चालते झाले होते. पुन्हा पुन्हा समजून घातल्यावर चित्राची आई त्या घरात राहायला एकदाची तयार झाली. तात्पुरते थोडे सामान घेऊन सगळी मंडळी संध्याकाळी त्या घरात हजर झाली. घरात आता भूताचा त्रास मुळीच नाही हे चित्राच्या आईला पटलं. घराच्या डागडुजीचे काम अजून थोडे थोडे चालूच होते, त्यामुळे दिवसभर माणसांची वर्दळ चालूच असे. या घरात राहण्यासाठी चित्राच्या आईला आता मुळीच भीती वाटेनाशी झाली. चित्राला आणि तिच्या बाबांना तर काय, हे घर पहिल्यापासूनच आवडलं होतं. त्यातून आता तर तिचा रुबाब भलताच वाढला होता. दिवसभर सुतार रंगारी यांच्या गडबडीमुळे चित्राच्या आईला जरासुद्धा शांतता लाभत नसे. एवढं मात्र खरं, रात्रीच काय ते सगळे शांत होई, तेव्हा सगळ्यांना शांत झोपे मिळायची. पण एकदा मात्र मध्यरात्री सगळ्यांना अचानक जाग आली. केवढा तरी ठणठणात चालत होता. चित्राची आई भेदरून जागच्या जागी डोक्यावर पांघरून घेऊन राम 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 म्हणू लागली. चित्रा मात्र आवाजाच्या दिशेने पळत सुटली. आवाज स्वयंपाकघरातून येत होता. चित्राच्या पाठोपाठ तिचे बाबा गेले. पाहतो तो काय, एक चांगले अगडबंब भूत एका हातात एक ताट धरून दुसऱ्या हाताने लाटणे बडवीत बसले होते. तू तू कोण? चित्रानं विचारलं. इथल्या भूतानं जागेची अदलाबदल केली आहे माझ्याबरोबर. मी राहत होतो तिथं कसला आवाज नसायचा की हालचाल नसायची. असा कंटाळलो होतो, मग कळलं की इथं बराच गोंगाट असतो म्हणून जागा बदलली. आपल्याला गोंगाटच आवडतो. दिवसा प्रश्नच नाही, पण रात्री मात्र शांत असतं. हरकत नाही, मी असा आवाज करून गोंगाट करत जाईन. काय चालेल ना? आणि ते पुन्हा त्या रात्री शांत प्रहरी ठाण 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 करून थाळी बडवीत बसले. धन्यवाद.